हृदयरोगाचा झटका येण्याच्या महिनाभर आधी दिसतात ही 5 लक्षणे. आजकाल अनेक लोक एक गोष्ट खूप कॉमन सांगतात, डॉक्टर शरीरात काही एनर्जीच राहत नाही. पूर्वी दिवसभर काम करूनही इतका थकवा यायचा नाही, पण आता थोडंसं काम केलं तरी शरीर साथ देत नाही. मित्रांनो, आपलं हृदय म्हणजे शरीराचा पंप आहे. हे पंप जर कमजोर होऊ लागलं तर शरीराच्या प्रत्येक भागाला कमी रक्त आणि कमी ऑक्सिजन मिळायला लागतो आणि त्यामुळे शरीर लगेच सिग्नल द्यायला सुरुवात करतं. काही लोकांना चालताना पाय जड वाटतात, काम करताना छातीत बेचैनी वाटते, वारंवार बसावंसं वाटतं, दुपारी अचानक थकवा येतो, काही करण्याची इच्छा होत नाही, अशी लक्षणं जाणवू लागतात. विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे हा थकवा आराम करूनही पूर्ण जात नाही. रात्रभर झोप घेतली तरी सकाळी फ्रेश वाटत नाही, उठल्यावरही शरीर थकलेलं वाटतं. काही वेळा लोक याला व्हिटॅमिन डिफिशियन्सी, विकनेस किंवा वय समजून दुर्लक्ष करतात. पण जर हा थकवा अचानक सुरू झाला असेल, आधीपेक्षा जास्त वाढत असेल आणि त्यासोबत श्वास लागणे, घाम येणे किंवा छातीत जडपणा असेल तर हे हार्ट रिलेटेड वॉर्निंग साइन असू शकतं. विशेषतः डायबेटीस आणि बीपी असलेल्या लोकांनी हे अजिबात इग्नोर करू नये. कारण अनेक वेळा हार्ट अटॅक येण्याच्या काही आठवड्याआधी शरीर फक्त थकव्याच्या रूपात सिग्नल देत असतं. म्हणून शरीराचं ऐका. सततचा अनैसर्गिक थकवा हा कधी कधी फक्त कमजोरी नसतो, तो हृदयाचा इशाराही असू शकतो. पहिला आणि खूप कॉमन लक्षण म्हणजे सतत थकवा येणे. अनेक लोक म्हणतात, डॉक्टर काही काम केलं नाही तरी शरीर थकल्यासारखं वाटतं, सतत आळस येतो, पूर्वीसारखी ताकद राहिली नाही. मित्रांनो, हा साधा थकवा आणि हार्टशी संबंधित थकवा यात फरक असतो. आपल्या हृदय शरीराच्या प्रत्येक भागाला रक्ताने ऑक्सिजन पोहोचवत असतं, पण जेव्हा हृदय व्यवस्थित काम करू शकत नाही तेव्हा शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे शरीर पटकन थकायला लागतं. विशेषतः जर थोडं चाललं तरी दम लागत असेल, जिने चढताना थकवा येत असेल, दिवसभर सुस्ती वाटत असेल, सकाळी उठल्यावरही फ्रेश वाटत नसेल तर हे दुर्लक्ष करू नका. महिलांमध्ये हे लक्षण जास्त दिसून येतं. अनेक वेळा महिलांना छातीत दुखणं नसतं, पण सततचा थकवा हे हार्ट प्रॉब्लेमचं सुरुवातीचे लक्षण असू शकतं. काही लोक याला फक्त वय वाढलं म्हणून इग्नोर करतात. काही जण म्हणतात काम जास्त असल्यामुळे होतंय. पण जर हा थकवा सतत जाणवत असेल आणि दिवसेंदिवस वाढत असेल तर एकदा हृदयाची तपासणी करून घेणं खूप गरजेचं आहे. कारण शरीर कधीच अचानक सिग्नल देत नाही, ते आधीच सावध करत असतं. दुसरं आणि खूप महत्वाचं लक्षण म्हणजे छातीत जडपणा, दाब किंवा अस्वस्थता जाणवणे. अनेक लोकांना वाटतं हार्ट अटॅक म्हणजे फक्त जोरात छातीत दुखणं, पण प्रत्येक वेळी तसं होतच असं नाही. काही वेळा फक्त छाती दाबल्यासारखी वाटते, जळजळ होते, छातीत जडपणा जाणवतो, आतून प्रेशर असल्यासारखं वाटतं आणि लोक त्याला गॅस किंवा ऍसिडिटी समजून दुर्लक्ष करतात. काही रुग्ण सांगतात, डॉक्टर छातीवर कोणीतरी वजन ठेवल्यासारखं वाटत होतं, छातीत विचित्र डिस्कम्फर्ट होत होता. मित्रांनो, जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होऊ लागतो तेव्हा हृदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यावेळी शरीर छातीत प्रेशर किंवा पेनच्या स्वरूपात सिग्नल द्यायला लागतं. हे दुखणं फक्त छातीतच राहत नाही, कधी कधी ते डाव्या हातात, खांद्यात, मानेला, पाठीला, जबड्यापर्यंत पसरू शकतं. विशेषतः चालताना, जिने चढताना, ताण आल्यावर किंवा काम करताना हे वाढत असेल तर हे सिरियस असू शकतं. काही लोकांना फक्त 2-3 मिनिटांसाठी जडपणा जाणवतो आणि मग ठीक होतं. पण हे रिपीटेडली होत असेल तर इग्नोर करू नका. कारण अनेक वेळा हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीर अशाच छोट्या छोट्या वॉर्निंग देत असतं. महिलांमध्ये तर सिम्पटम्स वेगळेच दिसू शकतात. त्यांना तीव्र वेदना न होता फक्त बर्निंग, प्रेशर किंवा अनइझीनेस जाणवू शकते. जर छातीत जडपणा वारंवार जाणवत असेल तर त्यासोबत घाम, श्वास लागणे किंवा बेचैनी असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण प्रत्येक छातीत दुखणं गॅस नसतं, कधी कधी ते तुमच्या हृदयाच्या मदतीसाठी दिलेला सिग्नल असतो. तिसरं महत्वाचं लक्षण म्हणजे श्वास लागणे. अनेक लोक सुरुवातीला याकडे फारसं लक्ष देत नाहीत. ते म्हणतात वयामुळे होत असेल, थोडं वजन वाढले म्हणून दम लागतोय, कमजोरी असेल. पण मित्रांनो, कधी कधी श्वास लागणं हे हृदय कमकुवत होण्याचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. आपलं हृदय शरीरभर रक्त आणि ऑक्सिजन पोहोचवत असतं, पण जेव्हा हृदय व्यवस्थित पंप करू शकत नाही तेव्हा फुफ्फुसांवर ताण येतो आणि त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. सुरुवातीला हे खूप छोट्या स्वरूपात जाणवतं, जसे की थोडं चाललं तरी दम लागणे, जिने चढताना श्वास फुलणे,
जास्त बोलल्यावर दम लागणे, काम करताना छातीत अस्वस्थ वाटणे, हळूहळू काही लोकांना रात्री झोपताना श्वास घ्यायला त्रास होतो, अचानक झोपेतून जाग येणे, आडवं झोपल्यावर बेचैनी अशी लक्षणं दिसू लागतात. काही लोकांना वाटतं हा फक्त विकनेस किंवा ऍसिडिटीचा त्रास आहे, पण जर श्वास लागण्यासोबत छातीत जडपणा, घाम, थकवा, चक्कर ही लक्षणंही असतील तर हार्ट रिलेटेड असू शकतं. विशेषतः बीपी, डायबेटीस, ओबेसिटी किंवा स्मोकिंग असलेल्या लोकांनी हे अजिबात इग्नोर करू नका, कारण अनेक वेळा हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीर श्वास लागण्याच्या स्वरूपात वॉर्निंग देत असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी सहज होत असलेली कामं अचानक कठीण वाटायला लागली तर शरीर काहीतरी सिग्नल देत आहे हे समजून घ्या. शरीर कधीच विनाकारण बदल दाखवत नाही. वेळेत लक्ष दिलं तर मोठा धोका टाळता येतो. चौथं महत्वाचं लक्षण म्हणजे अचानक जास्त घाम येणे. आता तुम्ही म्हणाल, घाम तर सगळ्यांनाच येतो, मग यात धोक्याचं काय? मित्रांनो, साधा घाम आणि हार्ट रिलेटेड घाम यात फरक असतो. विशेषतः जर कोणतंही मेहनतीचं काम न करता अचानक घाम सुटत असेल, शरीर थंड पडल्यासारखं वाटत असेल, चेहरा घामाने ओला होत असेल, बेचैनी वाढत असेल, तर हे वॉर्निंग साईन असू शकतं. अनेक लोक सांगतात, डॉक्टर, अचानक खूप घाम आला आणि काहीतरी विचित्र वाटत होतं. काही वेळा हा घाम थंड असतो, म्हणजे शरीराला घाम येतो पण हातपाय थंड पडतात. हे का होतं? कारण जेव्हा हृदयावर अचानक ताण वाटतो किंवा हृदयाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा शरीर स्ट्रेस मोड मध्ये जातं आणि शरीर लगेच सिग्नल द्यायला लागतं, ज्यात घाम, घबराट आणि बेचैनी जाणवू शकते. विशेषतः जर हा घाम छातीत जडपणा, श्वास लागणे, मळमळ, चक्कर यासोबत होत असेल तर हे गंभीर असू शकतं. काही लोकांना रात्री अचानक घाम येतो, झोपेतून जाग येते आणि त्यांना वाटतं हीटमुळे होत असेल, पण रिपीटेडली अनएक्सप्लेन्ड स्वेटिंग हे कधी कधी हार्ट प्रॉब्लेमचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. विशेषतः डायबेटीस असलेल्या लोकांमध्ये हार्ट सिम्पटम्स वेगळे दिसू शकतात. त्यांना तीव्र म्हणून शरीर अचानक असे बदल दाखवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण काही वेळा शरीर ओरडून सांगत नसतं, ते फक्त छोट्या छोट्या संकेतांमधून आपल्याला सावध करत असतं. पाचवं आणि शेवटचं महत्वाचं लक्षण म्हणजे चक्कर येणे, बेचैनी आणि पाय सुजणे. अनेक वेळा शरीर हार्ट कमकुवत होत असल्याचे संकेत खूप सबटल पद्धतीने देत असतं. काही लोक सांगतात, डॉक्टर, अचानक चक्कर येते, काहीतरी अस्वस्थ वाटतं, पण घाबरल्यासारखं होतं, मन घाबरल्यासारखं होतं. मित्रांनो, जेव्हा हृदय व्यवस्थित रक्त पुरवठा करू शकत नाही, तेव्हा मेंदू आणि शरीराच्या इतर भागांना पुरेसा रक्त मिळत नाही आणि त्यामुळे चक्कर येणे, डोकं हलकं वाटणे, कमजोरी, अचानक घबराट, बेचैनी अशी लक्षणं दिसू शकतात. काही लोकांना अचानक असं वाटतं की काहीतरी वाईट होणार आहे. ही फिलिंग अनेक वेळा हार्टशी संबंधित असू शकते. यासोबत काही लोकांच्या पायांना किंवा घोट्यांना सूज यायला लागते. विशेषतः संध्याकाळी चप्पल टाईट होणे, पाय जड वाटणे, घोट्याभोवती सूज दिसणे हे लक्षण दिसू शकतात. हे का होतं? कारण हृदय कमजोर झालं की शरीरात फ्लुइड जमा व्हायला लागतं आणि त्यामुळे पायांमध्ये सूज येऊ शकते. अनेक लोक याला फक्त थकवा किंवा जास्त उभं राहिल्यामुळे आलेली सूज समजतात. पण जर ही सूज वारंवार होत असेल आणि त्यासोबत श्वास लागणे किंवा थकवा असेल तर हे हार्ट प्रॉब्लेमचं लक्षण असू शकतं. विशेषतः बीपी, डायबेटीस, किडनी प्रॉब्लेम किंवा ओबेसिटी असलेल्या लोकांनी हे सिम्पटम्स अजिबात इग्नोर करू नका, कारण शरीर अचानक हार्ट अटॅक देत नाही, ते आधीच अनेक वॉर्निंग साइन्स देतं. वेळेत तपासणी आणि योग्य काळजी घेतली तर मोठा धोका टाळता येऊ शकतो. चेस्ट पेन न होता फक्त घाम, विकनेस आणि बेचैनी जाणवू शकते. आता प्रश्न येतो, हार्ट अटॅक टाळण्यासाठी काळजी काय घ्यावी? मित्रांनो, आजकाल चुकीची लाईफस्टाईल, स्ट्रेस, झोपेचा अभाव आणि चुकीचा आहार यामुळे हृदयविकार खूप वाढताना दिसत आहे. पण काही सवयी बदलल्या तर हृदय बऱ्याच प्रमाणात निरोगी ठेवता येऊ शकतं. सर्वात पहिली गोष्ट, रोज किमान 30 मिनिटे चालणं किंवा हलका व्यायाम करणं. व्यायामामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, वजन नियंत्रणात राहतं आणि हृदय मजबूत राहायला मदत होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तेलकट, जंक फूड आणि जास्त प्रोसेस्ड फूड कमी करा, कारण जास्त तेलकट आणि अनहेल्दी आहारामुळे कोलेस्टेरॉल वाढू शकतं आणि रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होण्याचा धोका वाढतो.
स्मोकिंग आणि टोबॅको पूर्ण बंद करणं खूप गरजेचं आहे, कारण स्मोकिंगमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि हार्ट अटॅकचा धोका खूप वाढतो. बीपी, डायबेटीस, कोलेस्टेरॉल नियमित तपासणं खूप महत्वाचं आहे. अनेक लोकांना इयर्स पासून खूप बीपी आणि शुगर असतं, पण सिम्पटम्स नसल्यामुळे त्यांना कळतही नाही आणि हळूहळू त्याचा परिणाम हृदयावर होऊ शकतो. पुरेशी झोप घ्या. रोज कमी झोप, स्ट्रेस आणि टेन्शन यामुळे हृदयावर ताण वाढतो. ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. सततची चिंता, राग, मानसिक ताण हे देखील हृदयासाठी धोकादायक ठरू शकतात. मेडिटेशन, योग, प्रेयर किंवा शांत वेळ स्वतःसाठी देणं खूप गरजेचं आहे. वजन नियंत्रणात ठेवा आणि नियमित हेल्थ चेकअप करा. विशेषतः वय 40 नंतर बीपी, शुगर, कोलेस्टेरॉल आणि ईसीजी सारख्या तपासण्या वेळोवेळी करणं फायद्याचं ठरतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, शरीराचे संकेत दुर्लक्ष करू नका. सतत थकवा, छातीत जडपणा, श्वास घेणे, घाम येणे अशी लक्षणे वारंवार होत असतील तर इग्नोर करू नका. वेळेत तपासणी केली तर मोठे धोके टाळता येतात. आयुष्यभर काम करत असतं त्याची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे. मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीर कोणते महत्त्वाचे संकेत देत असतं. सततचा थकवा, छातीत जडपणा, श्वास लागणे, अचानक घाम येणे आणि चक्कर किंवा बेचैनी ही लक्षणं कधीच दुर्लक्ष करू नका, कारण वेळेत ओळखलेली लक्षणं अनेक वेळा जीव वाचवू शकतात. विशेषतः जर तुम्हाला बीपी, डायबेटीस, कोलेस्टेरॉल किंवा स्ट्रेस असेल तर नियमित तपासणी करणं खूप गरजेचं आहे. आणि लक्षात ठेवा, हेल्दी लाईफस्टाईल हीच हार्टसाठी सर्वात मोठी प्रोटेक्शन आहे. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एका शेअरमुळे कदाचित कोणाचा तरी जीव वाचू शकतो. तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाने हा व्हिडिओ नक्की पाहावा. मी डॉक्टर रुपाली लवटे. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या आरोग्यविषयक माहितीसोबत. धन्यवाद.